शाखेची धडाकेबाज कारवाई पार पडली असून या कारवाईमध्ये प्रतिबंधित मेफेंटरमाइन नावाच्या इंजेक्शनसह तस्करी करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात आले। सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व मानवी आरोग्यास अत्यंत धोकादायक असणाऱ्या अंमली पदार्थांच्या आणि औषधांच्या तस्करीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। करमाळा शहरात बेकायदेशीररित्या प्रतिबंधित मेफेड्रिन सल्फेट इंजेक्शनची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहात पकडून अटक केली आहे। या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण 1,06,720 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। शरद विष्णू शिंदे वय 28 राहणार शेळगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अशा प्रतिबंधित आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या इंजेक्शनची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अशा तस्करांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे व त्यांचे पथक करमाळा उपविभागात गस्त घालत होते। गस्तीदरम्यान पोलीस कर्मचारी राहुल दोरकर आणि हरीश थोरात यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम रोशन चौक ते करमाळा रोडवरील विघ्नहर्ता ऑटोमोबाईल गॅरेज समोरील रस्त्यावर मोटरसायकलवरून प्रतिबंधित इंजेक्शन विकण्यासाठी येत आहे। माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्या इसमाला ताब्यात घेतले। आरोपीची आणि त्याच्या गाडीची झडती घेतली असता त्याच्याकडून ट्रोइका कंपनीचे मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनचे 10 बॉक्स सापडले। या औषधांबाबत वैध बिल किंवा डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन मागितले असता तो कोणतीही कागदपत्रे दाखवू शकला नाही। हे इंजेक्शन मानवी आरोग्यासाठी घातक असून त्याचा गैरवापर करण्याच्या उद्देशाने अनधिकृत विक्रीसाठी ते नेले जात असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी औषधांच्या बॉक्ससह त्याची स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH45 AR 2883 आणि अँड्रॉइड मोबाईल फोन जप्त केला। आरोपी विरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 123, 125, 278 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे, मनोज भंडारी, पंकज महेंद्रकर, सिद्धराम कंटोळी, व्यंकटेश मोरे, राहुल दोरकर आणि हरीश थोरात यांच्या पथकाने बजावली।